उपक्रम ओळख संतांची या मालिकेत मी सौ राजश्री लोथे प्रस्तुत करीत आहे गोरा कुंभार गोरोबा काका. मंडळाने मला बोलण्याची संधी दिली. मी मंडळाची मनापूर्वक आभारी आहे. कोरोनाच्या निराशपूर्ण काळोखात संत चरित्र प्रकाश रूपानं घराघरात पोहोचवलं आणि एक सकारात्मक ऊर्जा सर्वांना मिळाली. मंडळाच्या या कौतुकास्पद कार्याचं अभिनंदन आणि आभार. गोरा कुंभार केशवाचे ध्यान करुणी अंतरी नृत्यके माझारी नाच कसे विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्री वाहे जळ सदगतीत कुलालाचे वंशी जन्मले शरीर हा गोरा कुंभार हरिभक्त हा गोरा कुंभार हरिभक्त. उत्तर भारतातील संत परंपराचे केंद्र काशी आणि भक्त परंपरा वृंदावन येथे केंद्रित झाली होती. तशीच महाराष्ट्रात पंढरपूर येथे संत आणि भक्त यांची मोठी शृंखला निर्माण झाली होती. पंढरपूर सर्व संतांचं माहेर होतं. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायांनी भक्ती व समाज प्रबोधनाची सतत धारा सुरू ठेवली. या सर्व संतांनी भगवत भक्ती आणि प्रबोधन करून जनजागर सुरू केला. वेगवेगळ्या सुधारणा करण्यास जनजागर सुरू ठेवला. हे सगळे संत सर्व जाती बांधव होते. यांच्यात गरीब श्रीमंत उच्च नीच स्पृश्य अस्पृश्य हा भाव नव्हता. महत्वाचे म्हणजे त्यात सर्व वर्गातील स्त्री पुरुषांचा समावेश होता. हा पंढरीचा पांडुरंग जगत रूपानं विस्तारूनही तो निर्गुण राहिला. या निर्गुण निराकार परंतु विश्वव्यापक रूपाचा साक्षात्कार अनुभव घेण्यासाठी भक्त पुंडलिकानं प्रवर्तित केलेला आणि ज्ञानदेव व नामदेवाने संवर्धित केलेला वारकऱ्यांचा हा भक्ती मार्ग उत्तरोत्तर विकसित झाला आणि त्यानं अवघा महाराष्ट्र व्यापून टाकला. कोणीही अनन्य भावाने या पंथात यावं, भाळी बुक्का लावावा, गळ्यात तुळशी माळ घालावी आणि विठ्ठलाचं नामस्मरण करीत नामस्मरण करून आपला स्वतःचा उद्धार करून घ्यावा. केवळ भक्ती आणि नामस्मरण करून सत्वशील जीवन जगून भक्त परमेश्वर रूप होऊन जातात, अशी ही पंढरीच्या पांडुरंगाची किमया आहे. भक्ताचा अहंकार नाहीसा होतो. आचरण नीतियुक्त होतं. परमेश्वर प्रीतीचा प्रकाश त्यांच्या अंतःकरणात पडतो. म्हणून तो समत्वदर्शी वैष्णव वीर म्हणून सर्वांकडून आदरिला जातो. गोरोबा काका असेच एक थोर संत होऊन गेले. गोरा ज्या म्हणती त्या स्मरुनी सुखी तू मनाकुलाला हो, हे भक्तीच्या जयाची मती संसारी अनाकुलाला हो. ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराजांच्या समकालीन होऊन गेलेले एक नामांकित संत म्हणजे गोरा कुंभार. गोरा कुंभार जरी ज्ञानदेव व नामदेवांच्या समकालीन होते, तरी ते त्यांच्या व त्या काळी होऊन गेलेल्या इतर संतांपेक्षा वयाने मोठे होते. संत नामदेवांपेक्षा ते 3 वर्ष आणि संत ज्ञानदेवांपेक्षा ते 8 वर्षांनी मोठे होते. म्हणूनच सर्व संत मंडळी त्यांना गोरोबा काका म्हणत असे. गोरोबांचा जन्म शके 1189 मध्ये पंढरपूर पासून अवघ्या 25-30 कोसावर असलेल्या तेरेढोकी या गावी झाला. संतांचे माहेर असलेल्या पंढरपूर पासून तेरेढोकी हे गाव खूप जवळ असल्यामुळे पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या संतांचा सहवास लहानपणापासूनच गोरोबांना लाभला होता. त्या वैष्णववीर भक्तांच्या मुखातून ते नेहमी पंढरीचे आणि पांडुरंगाचे महात्म्य ऐकत असे. सतत संतांचा सहवास लाभत असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या मनात भक्तीची मुळे रुजली होती. त्यांचे वैराग्य श्रेष्ठ असून त्यात भक्तीचा ओलावा असे. गोरोबा काकांचा जन्म ज्या कुटुंबात झाला ते खाऊन पिऊन सुखी होते. त्यांच्या घराण्यात शिवभक्ती आणि विठ्ठल भक्ती परंपरागत चालत आली होती. त्यामुळे त्यांना शिव मंदिरातही वैकुंठ नायकाचे दर्शन होत होते, तर पांडुरंगाच्या मंदिरात जटाधारी शिवशंभू दिसत होते. गोरोबा श्री विठ्ठल आणि शिव यांची ऐक्य भावानं उपासना करीत होते. गोरा कुंभारांचा जन्म कुंभार वृत्ती असणाऱ्या कुटुंबात झाला होता. त्यांचं घर कुंभार वृत्तीतून मिळणाऱ्या पैशावरच चालत होतं. गोरोबा मोठे झाले होते, म्हणूनच त्यांनी कामाची सर्व जबाबदारी आपल्यावर घेऊन आपल्या
माता पित्यांना ते म्हणाले, आई बाबा, आपण दोघांनी आयुष्यभर काबाड कष्ट करून आम्हाला वाढवलं, चांगले संस्कार दिलेत. आता मी मोठा झालो आहे. तुमचं आता वय झालं आहे. तुम्ही दोघांनी आता विश्रांती घ्यावी. यापुढे कुंभारपणाची वृत्ती मी उत्तम प्रकारे सांभाळेन. हे ऐकून वडिलांनाही समाधान झाले. ते म्हणाले, गोरोबा, तुझ्यासारखा सद्गुणी मुलगा सर्व माता पित्यांना मिळो. तुझ्या तोंडून हे ऐकून मी धन्य झालो आहे. माझ्या विठ्ठल भक्तीचे फळ म्हणूनच तुझ्यासारखा सदाचारी पुत्र मला प्राप्त झाला. वडिलांनी एक मुलगी पाहून त्यांचा विवाह सुमुहूर्तावर केला. गोरोबांनी आपली पत्नी संतीसह प्रपंचात पाऊल टाकले. पती पत्नी मिळून दोघे धंदा व्यवस्थित सांभाळू लागले. प्रपंच आनंद आणि सौख्यात चाललेला पाहून वृद्ध माता पितांना संतोष वाटू लागला. नंतर काही दिवसांच्या अंतराने दोघांनीही इहलोकाचा निरोप घेतला. पण आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात गोरोबाचे वडील सतत त्यांना म्हणत, मुला, तू प्रपंच तर उत्तम प्रकारे सांभाळला आहेस, पण आपल्या घराण्यात पूर्वापार चालत आलेली विठ्ठल भक्तीची परंपरा कधी मोडू नकोस. देवाला विसरणं म्हणजे स्वतःला विसरणं, हे नेहमी ध्यानात ठेव. आणखी एक, आपल्याकडे पंढरपूरच्या वारीची ही परंपरा आहे. आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही कधीही वारी चुकवली नाही. आमच्या नंतरही ही वारी, ही परंपरा तुला चालवायची आहे. तूही कधी पंढरीची वारी चुकवू नकोस. विठ्ठलाच्या नामातच सर्व काही आहे, तेव्हा विठ्ठलाचं नामस्मरण करणं कधीही सोडू नकोस. गोरोबांनीही वडिलांच्या सांगितल्याप्रमाणेच आचरण करण्यास सुरुवात केली. विठ्ठल भक्तीचे संस्कार तर बालपणीच झाले होते. त्यामुळे वडिलांनी करायला सांगितलेल्या गोष्टी त्यांच्यासाठी वरदानच होत्या. पंढरीची वारी करायला लागल्यामुळे त्यांना अनेक थोर संतांचे दर्शन घडू लागले. त्या संतांसोबत तेही योग साधनेचा अभ्यास करू लागले. विठ्ठल भक्तीत जास्तीत जास्त रमू लागले. गोरोबांसाठी प्रपंच आणि परमार्थ एकच होते. ते प्रपंचात राहूनही परमार्थ साधित होते. अहो, येता जाता उठता बसता कार्य करिता नामस्मरण विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आता गोरोबांचा प्रपंच परमार्थमय झाला होता. थोड्याच दिवसात त्यांच्या संसारात एक बाळ खेळू हसू रांगू लागलं. त्या बाळाच्या प्रत्येक हालचालीतही त्यांना परमेश्वराचं निरागस रूप दिसत होतं. घरात आनंद आणि शांती होती. त्याचबरोबर गोरोबांची भक्तीही वाढत होती. परमेश्वराचं हेच प्रपंच आहे असं मानून सर्व कर्तव्य ते विठ्ठलाला समर्पित करत असे. आता त्यांनाही विठ्ठलाच्या भक्तीपुढे काहीही दुसरं दिसत नव्हतं. कशाचंही भान राहत नसे. एकदा गोरोबाची पत्नी आपल्या एकुलत्या एक लहान मुलास घरी ठेवून पाणी आणण्यासाठी गेली. त्यावेळी गोरोबा मडकी करण्याकरिता माती तुडवीत होते. पांडुरंगाचे भजन करीत होते. त्यात ते अगदी तल्लीन झाले होते. गोरोबाचे पाय माती तुडवत होते. मन पांडुरंगाकडे होतं. चिपळा घेऊन विठल्याचं नामस्मरण सुरू होतं. मन धुंद झालं होतं. गोरोबा गात होते, पाय नाचत होते, माती तुडवीत होते. आपण काय करतो आहे आणि याचंही त्यांना भान राहिलं नव्हतं. जवळच रांगत खेळत असलेलं मूल रांगत रांगत चिखलाजवळ आलं. आपल्या बाबाजवळ जाण्याकरिता ते पुढे आलं. तिकडे ते आळ्यात मातीत चिखलात पडलं. गोरोबा माती खाली वर करीत होते. माती बरोबर त्याने आपल्या मुलालाही तुडविले. माती रक्ताने लाल झाली. मुलाचा चेंदामेंदा झाला. पांडुरंगाच्या नामजपामध्ये निमग्न असल्यामुळे रडलेलं मूल, पायाला लागलेला वेगळा स्पर्शही त्यांना जाणवला नाही. पाणी आणल्यावर संती मुलाला शोधू लागली. मूल कुठेही दिसले नाही. ती गोरोबाजवळ जाऊन विचारते, बाळ कुठे आहे? ते आपल्याच धुंदीत नाचत अभंग म्हणत होते. तिचं लक्ष मातीकडे गेलं. रक्ताने माती लाल झाली होती. मुलाच्या रक्ताने माखलेला चिखल तिला दिसला. त्या चिखलात मुलाचे अवशेषही तिला दिसले. तिनं हंबरडा फोडला. गोरोबाच्या भजनात व्यत्यय आलं म्हणून ते संतापले आणि हातातली चिपळी बायकोला मारली. तिला पुन्हा मारायला धावलेलं पाहून संतीने त्यांना विठोबाची आण घातली.
माझ्या अंगाला हात लावलात तर विठोबाची आण आहे तुम्हाला. संतीनं गोरोबाच्या भक्तीला नाव ठेवले. गोरोबा जेव्हा भानावर आले तेव्हा त्यांना सर्व हकीकत लक्षात आल्यावर त्यांनाही फार फार दुःख झालं. गावातल्या सर्व लोकांनीही त्यांची खूप निंदा केली. झालेल्या प्रकारामुळे गोरोबा आणखीनच विठ्ठलाच्या नामस्मरणात रमू लागले. प्रपंचात मन लागत नव्हतं. बायको ही घडलेल्या प्रसंगामुळे दुःखी होती. विठोबाची आण मोडेल म्हणून गोरोबा संतीला हात देखील लावत नव्हते. संतीला चिंता होती आपला वंश कसा वाढेल. ती आपल्या वडिलांकडे गेली. तिने खूप विचार केला आणि ती वडिलांना म्हणाली. वडील वडिलांना तिने सर्व हकीकत सांगितली आणि तिला वंशाचा दिवा लावायचा होता हे तिला सांगितलं. त्यांना सांगितलं त्याच्यावर म्हणून तिनं वडिलांना आपल्या धाकटी बहीण रामीचं लग्न गोरोबांशी लावून द्या असं म्हटलं. वडिलांनी गोरोबांना बोलावून घेतलं. त्यांची समजूत घातली आणि लहान मुलीशी लग्न लावून दिलं. वडिलांनी जाताना निरोप देताना म्हटलं, जावई बापू, झालं गेलं विसरा. दोन्ही डोळ्यांना जपावं तसं माझ्या दोन्ही कन्यांना जपा. दोघींच्याकडे सारख्याच दृष्टीने पहा. तुम्हाला तुमच्या विठोबाची आण आहे. सासऱ्यांच्या या बोलण्यानं गोरोबांना मोठा आनंदच झाला. आपल्या माग संसार लागू नाही ही प्रभूचीच इच्छा, म्हणूनच तर सासऱ्यानं दोन्ही बायकांना सारखेपणानं वागवण्यासाठी विठ्ठलाची आण घातली. दोघींना सारखीच वागणूक द्या म्हणून सासऱ्यानं विठ्ठलाची आण घातली. आता रामीला स्पर्श न करणे हेच माझं कर्तव्य आहे आणि संतीप्रमाणेच रामीलाही स्पर्श न करण्याची प्रतिज्ञा केली. संतीच्या या लक्षात आल्यावरती तिने एका दिवशी रामीसह एक युक्ती केली. भजन केल्यावरती गोरोबा जेव्हा झोपी गेलेत तेव्हा गोरोबांना प्रपंचात ओढण्याकरिता त्यांनी एक युक्ती केली. रात्री गोरोबा झोपले. दोघी संती आणि रामी त्यांच्या आजूबाजूला जाऊन झोपल्या. त्यांचा हात एक एक हात आपल्या हातात जकडून ठेवला. सकाळी जाग आल्यावरती गोरोबांना कळून आलं की आपले हात कोणीतरी जखडून ठेवले आहेत. त्यांना असं वाटलं की आज सकाळी मला उठवायला विठोबा आणि रखुमाईच आले की काय. पण लगेच त्यांना सारा प्रकार ध्यानात आला. विठोबाची आण मोडल्या गेल्यामुळे प्रायश्चित म्हणून त्यांनी आपले हात कापून टाकले. संती आणि रामी दोघीही घाबरून गेल्या. गोरोबांनी दोघींना समजवलं की मला आता मोहपाशात अडकायचं नाही. मला फक्त प्रभूची ओढ लागली आहे. असं म्हणतात की गोरोबांनी जेव्हा हात तोडून घेतले तेव्हा त्यांचा धंदा बसला. तर विठ्ठल आणि रखुमाई मजूर बनून त्यांच्याकडे राहून मडकी बनवायचं काम करीत होते. असा पोटापाण्याचा त्यांचा प्रश्न सुटला. ही आहे पांडुरंगाच्या भक्तीचा महिमा. पुढे काही दिवसांनी आषाढी एकादशी आली. श्री ज्ञानेश्वर व श्री नामदेव संत मंडळी पंढरपुरास निघाली व तेरेढोकी येथे येऊन ज्ञानेश्वरांनी गोरोबा आणि त्यांच्या पत्नीला पंढरपुरास आपल्या बरोबर आणले. चंद्रभागेत स्नान करून देवदर्शन घेतल्यावरती संध्याकाळी गरुड पारावर नामदेवांचे कीर्तन उभे राहिले. तेथे ज्ञानेश्वरादी सर्व संत मंडळी कीर्तन ऐकण्यास बसली. शेवटी नामस्मरणाचा गजर सुरू झाला. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. लोक वर हात करून टाळ्या वाजवू लागले. विठ्ठलाचा गजर करू लागले. त्यावेळी गोरोबांनी देखील आपले छोटे हात अभावितपणे उचलले. तेव्हा सर्वांनी चमत्कार पाहिला. त्या छोट्या हातांना हात फुटले. ते पाहून सर्व संत मंडळींना आनंद झाला. पांडुरंगाचा सर्वांनी जय जयकार केला. गोरोबांच्या पत्नीने करुणा भाकली. पंढरीनाथा, माझ्या पतीचे हात परत केले. माझे मूल पतीच्या पायाखाली तुडविले गेले आहेत. मी मुलावाचून फार दुखी कष्टी झाले आहे. विठ्ठला, माझ्यावर दया कर. मला माझे मूल परत दे. पंढरीनाथांनी तिची विनवणी ऐकली. तिचे मेलेले मूल रांगत रांगत सभेतून तिच्या जवळ येत असल्याचं तिनं पाहिलं. धावत जाऊन तिनं ते मूल कडेवर घेतलं. संत मंडळीसह सर्वांनी आनंदाने टाळ्याचा गजर चालविला. सर्व संत मंडळीत गोरोबा वयाने वडील होते. पारमार्थिक अर्थानेही ते वडील होते. ते निरूपण करीत नव्हते, पण वाणीतून वागण्यातून थोर संताचा आविष्कार होत होता. सर्व संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, सावतामाई
त्यांच्या थोरपणाला मानत होते. नामदेवांना मात्र हे मान्य नव्हतं. त्यांची अशी समजूत होती की माझ्या इतका परमेश्वराचा, विठ्ठलाचा निस्सीम भक्त कोणीच नाही. ज्ञानदेवाला त्यांच्या भक्तीची धुंदी माहीत होती, पण समर्पित भक्तीत अहंकार काय उपयोगी? म्हणून एकदा नामदेव जेव्हा आळंदीस आले असताना गोरोबांना तिथे मुद्दामून बोलावून घेतलं, कारण नामदेवांचा अहंकार काढायचा होता. पंढरपुरात गोरोबांच्या भक्तीचा चमत्कार सर्वांनी पाहिलेला होता. मंदिरात सर्व संत मंडळी बसली होती. चर्चा सुरू होती. गोरोबा आळंदीला आले आणि येताच काकांना सर्वांनी जाऊन नमस्कार केला. पण नामदेव मात्र नामस्मरण करत लक्ष न देता तसेच बसले राहिले. स्वतः गोरोबांनी त्यांना जाऊन नमस्कार केला. ज्ञानदेवानी आणि मुक्ताबाईंनी ठरवलं होतं आज नामदेवांची परीक्षा घ्यायची. ज्ञानदेव गोरोबा काकांना म्हणाले, तुम्ही आयुष्यभर मडकी भाजली आणि आव्यातून काढून कोणतं मडकं कच्च भाजलं गेलंय आणि कोणतं पक्क याची परीक्षा करीत आलात? गोरोबा म्हणाले, हो. मुक्ताबाई म्हणाली, पण काका, मातीची मडकी काय आणि हाडामासाची मडकी काय? एकच. दोन्हीकडे मातीचंच रूप. शिवाय तुमचा प्रपंच हा परमार्थ रूप झाला आहे. मग तुम्हाला माणसांची मडकी कच्ची आहे की पक्की हे समजत असेल ना? अनुभवाचं थापटणं तुमच्या जवळ आहे. गोरोबा म्हणाले, अरे, तुमचं म्हणणं तरी काय आहे? तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, इथे जमलेली सर्व संत मंडळी भक्तीच्या आव्यातून निघालेली आहे. यांची परीक्षा घ्यायची. गोरोबांनी एक एक करत सर्व संत मंडळी, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान यांची परीक्षा घेतली. त्यांनी एक थापटणं घेतलं आपल्या जवळ आणि त्या थापटणं मारून परीक्षा घेतली. हे मडके तर पक्के भाजले गेले आहेत, कारण निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान हे सगळे जेव्हा थापटणं मारलं तेव्हा ते शांत बसून होते. नंतर त्यांनी मुक्ताबाईच्या डोक्यावरही थापटणं मारलं. या मडक्यात तर अमृत संजीवनी भरलेली आहे. अशा रीतीनं गोरोबानी सावतामाळी, चोखामेळा सर्वांच्या परीक्षा घेतल्या. या सर्वांची मडकी चांगली भाजली गेली आहेत सांगितलं. शेवटी गोरोबा नामदेवांच्याकडे गेले आणि त्यांच्या डोक्यावर ही दांडीशी थापटणं मारलं. त्याच बरोबर नामदेव कळवळले, डोकं चोळीत बसले. डोळ्यातून पाणी आलं. गोरोबा उद्गारले, अरे रे, एवढं एक मडकं कच्च निघालं. आता अजून भाजून काढलं पाहिजे. हे ऐकून सारेजण हसू लागले. नामदेवांना अपमान सहन नाही झाला. ते रडू लागले. ज्ञानदेवांनी त्यांना समजवलं, नामदेवा, तुझी भक्ती निस्सीम आहे. तुझ्यासारखा भक्त नाही, पण तरी तुझा अहंकार गेला नाही. अहंकार असला तर समर्पण नाही, समर्पण नाही तर परमेश्वर रूप कसा होणार? असं त्यांना सांगितलं. नंतर त्यांना विसोबा खेचरला गुरु करायला सांगितलं आणि औंढ्याला पाठविलं. गोरोबा काका असे एक उत्तम संत परीक्षक होते. गोरोबा काका आपला प्रपंच देवाचाच प्रपंच आहे असं मानत असे. एक साक्षात्कारी संत म्हणून लोक त्यांचा आदर करीत होते. प्रपंच करूनही परमार्थ साध्य करणारा हा विरागी पुरुष अनादी अनंत निर्गुण निराकार असा परब्रह्माचा अनुभव घेणारा परब्रह्म रूप झालेला होता. गोरोबा काकांनी अगदी मोजकेच 20 अभंग लिहिले आहेत. सकल संत गाथेत 20 अभंग त्यांच्या नावावर आहेत. अभंग संख्या कमी असली तरी सगुणाची उपासना करूनही निर्गुणाचा ध्यास लागलेल्या एका साधकाचं पारमार्थिक मन त्यात स्पष्टपणे उमटलेलं आहे. विशेष करून त्यांच्या साधकावस्थेपेक्षा निर्गुणाची प्राप्ती झालेल्या एका सिद्धाचीच अवस्था त्यात प्रकर्षानं व्यक्त झालेली दिसून येते. काही अभंग नामदेवांना उपदेश करण्याकरिता रचले आहेत, तर काही या जगात एकच परब्रह्म आहे, या परब्रह्माचा साक्षात्कार होणे म्हणजे अनेकत्वाची भावना नाहीशी होऊन परमात्म तत्वाचा साक्षात्कार होणं, यालाच अद्वैताची प्राप्ती म्हणतात. मी, तू ही जाणीव लोप पावणं, ईश्वर, जीव आणि जगत ही त्रिपुटी सोडून या तिन्ही तत्वांच्या ठिकाणी एकमेव परमात्म तत्वाचा विलास अनुभवणं, यालाच परब्रह्मावस्था म्हणतात. असं म्हणतात की ते अभंग गाता गाता
इतके तल्लीन होऊन जायचे की त्यांना कशाचंही भान राहत नव्हतं. एकदा भजन करत असताना त्यांच्या अंगावर भिंत पडली आणि ते तसे समाधीवस्थेत होऊन भजनात निमग्न होते. ते तिथेच बसले राहिले. बसलेले लोक इकडे तिकडे पळाले. नंतर लोकांनी येऊन पाहिलं तर पडलेल्या भिंतीच्या खालून विठ्ठल विठ्ठलची भरी येत होती. लोकांनी त्यांना नंतर त्या पडलेल्या भिंतीच्या खालून काढलं तरी ते शांत डोळे मिटून समाधीवस्थेत विठ्ठल विठ्ठल म्हणत होत राहिले. एक वेळ अशी आली की भक्त गोरोबा सुख दुःख अपेक्षा उपेक्षा पत्नी परिवार या सगळ्या मोहपाशातून दूर होत गेले आणि प्रभू विठ्ठलाशी एक रूप होण्याची अनुभूती होऊ लागली. म्हणूनच तत्कालीन संत मंडळी काकांना परमहंस म्हणत असे. गोरोबा अभंगातून सांगत असे, एकदा केशवाचा ध्यास लागला म्हणजे मानवाचे सर्व विकार नाहीसे होतात. आम्ही सर्वजण मातीत जन्मलो, मातीत वाढलो, शेवटी आपली गती मातीतच आहे. पण आपण जन्मभर या मातीला ओळखत नाही. माती म्हणजे नाश असंच उलट समजत आलो. मातीला इतकं कमी लेखू लागलो की गोरोबांचं जीवन मातीशी जखडलं होतं म्हणून की काय. त्यांना मातीचं महात्म्य कळलं. त्यांना कळलं आदी आणि अंती मातीचाच आहे. या मातीला आपण निरनिराळे आकार देतो, पण हे आकार क्षणिक आहेत. आपण घट तयार करतो, क्षणभर घटाकाश आणि विश्वाकाश वेगळं वाटतं, पण हा घट फुटला म्हणजे घटातील पोकळी आणि विश्वातील पोकळी एक होऊन जाते. तसंच माणसाच्या जीवनाचं आहे. त्याच्या शरीररूपी मंदिरात परमात्म्याचाच अंश आत्मरूपानं आहे. या आत्म्याला जाग केलं, त्याची उपासना केली म्हणजे त्याला परमात्म्याची ओळख पटते. आत्मा परमात्मा एक होऊन जातात आणि उरतं ते फक्त शरीर. आत्मा परमात्मा मिलनाचा या अवस्थेत शरीर भाव पूर्ण नाहीसा झालेला असतो. साधक विदेहावस्था भोगत असतो. गोरोबा काका अशीच विदेहावस्था उपभोगीत होते. परब्रह्मरूप पावलेले गोरोबा काका देवाला एकच मागणं सर्वांसाठी मागत होते. देवा तुझा मी कुंभार नासी पापाचे डोंगर ऐसा संतप्त हो जाती घडे साधूची संगती पूर्ण कर कृपा भगवंताची गोरा कुंभार मागे हेची. गोरोबा काका आणि सर्व संत मंडळीला नमन करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.